नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नागपंचमीची कहाणी. तर मित्रांनो, नागपंचमीची काय कथा आहे चला आपण बघूया. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वराडात जी नागांची नागकुडी होती त्यांना नांगराचा फाड लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहून लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगराचा फाड दिसला. तसे तिच्यात मनात आलं, या शेतकऱ्याच्या नांगरानं माझे पिल्ले मेले आहे. या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने गेले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याचा दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला समजलं की त्याची एक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिलं तर काय, त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुडे काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारल्या प्रश्नांचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी गेली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाडू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुपर संपूर्ण.